ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे कल्पना सायलीचे बॅग भरते आणि तिची त्याच्यात डायरी आणि तिचे लॉन्ड्रीचे कपडे पण त्यात टाकते आणि बोलते तिची वस्तू इथे दिसली नाही पाहिजे. आणि चिडलेली कल्पना सायलीच्या वस्तू फेकाफेकी करत असते आणि कल्पना सांगते अर्जुनला की ही बॅग घेऊन सायलीच्या घरी जा. तो चेतन सांगतो अर्जुनला की या बॅगेच्या निमित्ताने आपण सायली वणीला भेटू शकतो. इकडे सायलीवर मोठं संकट ओढवलेलं असतं की मधुभाऊनी सांगितलेलं असतं की अविवाहित महिलेने कधी गळ्यात मंगळसूत्र घालू नये आणि मधुभाऊ सायलीला ते मंगळसूत्र काढायला सांगतात. तेव्हा सायली बोलते आणि सायली सांगायला लागते की माझं अर्जुन सरावर प्रेम आहे, मी त्यांची विवाहित पत्नी आहे, तुम्ही असं मंगळसूत्र माझ्या गळ्यातून तुम्ही काढू शकत नाही. तेव्हाच अर्जुन आणि चेतन मधुभाऊंच्या घराजवळ येतात. तेव्हा ते मधुभाऊंचं हे बोलणं ऐकत असतात पण अर्जुनला हे खूप वाईट वाटतं. तेव्हा सायलीला चक्कर येते. तेव्हा कुसुम तिला गादीवर बसवते. तेव्हा कुसुम विचारतं काय झालं. तेव्हा सायली बोलते काय माहित नाही, पण माझं आल्यापासून खाण्यापिण्यावर लक्ष नाही, त्यामुळे हे असेल. तेव्हा कुसुम सायलीला सांगते आपण डॉक्टरकडे जाऊया ना. तेव्हा इथं कुसुम अर्जुनला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये येते. तेव्हा अर्जुन बोलतो काल मी तुमच्या घरी आलो होतो आणि ते मधुभाऊंचं बोलणं ऐकलं आणि तशीच बॅग ठेवून मी तिथून निघून गेलो. कुसुम बोलते तुम्ही परत का गेला. तेव्हा तो बोलला की मी मम्मानी मला बॅग द्यायला सांगितली ती मी द्यायला आलो होतो. तेव्हा कुसुम अर्जुनला बोलते मधुभाऊनी जो पवित्रा घेतलाय ना त्याच्यामध्ये सायलीला अडकून देऊ नका. कुसुम बोलते मधुभाऊ सायलीला अविवाहित बोलतात पण सायलीचं त्यांच्यानी लग्न लावून दिलं तर. तेव्हा अर्जुन बोलतो नाही माझं सायलीवर प्रेम आहे आणि सायली माझ्याशिवाय कोणाची दुसऱ्याची बायको होऊ शकणार नाही. इकडे कुसुम सायलीला सांगत असते की तुला या हॉस्पिटलमध्ये जायचंय. तिथे सायली कुसुमची वाट पाहत असते. तेव्हा तिथे अर्जुन येतो आणि अर्जुनला पाहिल्यावर सायलीची कळी खुलते आणि सायली बोलते सर तुम्ही इकडे. पण तेव्हा सायलीला आठवतं की आपल्याला मधुभाऊनी अर्जुनशी बोलायला बंदी केली आहे. तेव्हा अर्जुन बोलतो तुम्हाला माझ्याशी बोलायची बंदी केली पण आपलं प्रेम आहे ना. अर्जुन बोलतो कुसुमताईने मला सांगितलं होतं की तुमची तब्येत बरी नाही, त्यासाठी मी इथे आलो होतो. आणि अर्जुन बोलतो तुमची डायरी बेडवर होती ती मी पूर्ण वाचली. आणि अर्जुन बोलतो हो जे तुमच्या मनात आहे ते माझ्या पण मनात आहे. तेव्हा तिथे नर्स असते, ती सांगायला लागते की आता डॉक्टर आले, तुम्ही आता भेटू शकता. तेव्हा तिथे डॉक्टर सायलीला प्रश्न विचारतात तुम्हाला काय होत आहे. तेव्हा सायली सांगते की मला काय खावंच नाही वाटत आणि काय खाल्लं काय उलट होतं आणि मला मळमळतं. तेव्हा डॉक्टर बोलते मला तुमच्या काहीतरी टेस्ट घ्यायच्या. तेव्हा अर्जुन बोलतो काही प्रॉब्लेम नाही ना. तेव्हा सायली आतमध्ये टेस्ट साठी जाते. तेव्हा डॉक्टर अर्जुनला विचारतो तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली आणि तुम्ही मुलांसाठी काय प्रयत्न करता का. तेव्हा अर्जुन गडबडतो आणि बोलतो तसं तर काय नाही आहे. तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही असं का सांगतात. तेव्हा डॉक्टर बोलतात की सायली प्रेग्नेंट असू शकते आणि अर्जुन बोलतो आम्ही तसं काही प्लॅनिंग केलं नाही आहे. सायली टेस्ट घेऊन बाहेर येते. तेव्हा नर्स बोलते थोड्या वेळाने रिपोर्ट येतील. ती डॉक्टर सायलीला पण प्रश्न विचारते. तेव्हा डॉक्टर तिला विचारतात तुम्हाला अजून काही त्रास आहे का. तेव्हा सायली सांगते असं मला काही दुसरा त्रास नाही. तेव्हा डॉक्टर सांगतात उद्या कोणीतरी दोघांपैकी एक या तुम्हाला रिपोर्ट मिळेल आणि नंतर काय करायचं ती ट्रीटमेंट पुढे करूया. तेव्हा दुसऱ्या दिवशी सायली आणि अर्जुन रिपोर्ट घेण्यासाठी दोघं एकत्र येतात. तेव्हा ते डॉक्टर रिपोर्ट देतात. तेव्हा डॉक्टरांनी दिलेले रिपोर्ट पाहून अर्जुन हडबडतो आणि बोलतो की आम्ही इतकी 1.5 वर्ष एकत्र होतो पण आमचं कधी असं काही झालंच नाही. आणि अर्जुन पूर्ण गडबडतो. सायली प्रेग्नेंट आहे आणि डॉक्टर पण सांगतात. अर्जुन आणि सायलीचा रिपोर्ट त्या डॉक्टरांकडे असतो पण त्या डॉक्टरांना माहित नसतं की अर्जुन आणि सायली वेगवेगळे आहेत. तेव्हा डॉक्टर कल्पनाला फोन करतात कारण की ती डॉक्टर कल्पनाच्या ओळखीची असते. आणि कल्पना मॅडमला जर मी फोन करून सांगितलं तर ही गुड न्यूज खूप चांगली होईल. तेव्हा ती कल्पनाला फोन करते आणि कल्पनाला फोन करून ते डॉक्टर सांगतात. ती डॉक्टर कल्पनाला फोन करते आणि बोलते तुम्हाला काहीतरी गुड न्यूज सांगायची आहे की सुभेदारांच्या घरातली सून इकडे आली होती. तेव्हा कल्पना बोलते कोण सुभेदाराच्या घरातली सून. डॉक्टर सांगायला लागते सायली आणि अर्जुन ते दोघं माझ्याकडे आले होते सायलीची टेस्ट घेण्यासाठी. सायलीला चक्कर आणि मळमळ होत होती त्यासाठी तिची टेस्ट घेण्यात आली. त्याचबरोबर अर्जुन आणि सायलीला रिपोर्ट तर कळलाय आणि तुम्हाला पण कळावा म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे. तेव्हा कल्पना सांगायला लागते कसले रिपोर्ट काय रिपोर्ट यामध्ये मलाच काय समजत नाही. ती डॉक्टर सांगायला लागते रिपोर्ट म्हणजे काय तुमची तर सून प्रेग्नेंट आहे. तेव्हा कल्पनाला चांगलाच धक्का बसतो. तेव्हा कल्पना मनातल्या मनात विचार करते की ह्या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं पण हे प्रेग्नेन्सीचं मध्येच कुठनं आलं आणि या दोघांमध्ये हे कसं घडलं. तेव्हा कल्पना अर्जुनला बोलवून घेते आणि बोलते आताच मला डॉक्टरांचा कॉल आला होता की तू आणि सायली डॉक्टरांना भेटायला गेले होता.
तेव्हा अर्जुन बोलतो मी काल बॅग द्यायला गेलो होतो ना तेव्हा सायली चक्कर येऊन पडली होती म्हणून मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. कल्पना बोलते त्याच डॉक्टरांचा मला कॉल होता. डॉक्टरांनी जे रिपोर्ट दिले ते रिपोर्ट भयानक आहे. तेव्हा अर्जुन बोलतो काय? कल्पना सांगते सायली प्रेग्नेंट आहे आणि तुम्हीच बोलवतात ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. मग हे कसं घडलं आणि तुम्हाला लाज नाही का वाटली? तेव्हा अर्जुनला चांगला धक्का बसतो. तो विचार करतो की मी सायली बरोबर कधी एकत्र आलो नाही, मग हे कसं घडलं? पण तो कल्पनाला काही सांगत नाही. अर्जुन फ्लॅशबॅकच्या आठवणीत जातो तेव्हा त्याला समजते की सायलीने आपण फिरायला गेलो होतो. अर्जुन विचार करतो मी माथेरानला गेलो होतो तेव्हाची ही घटना नसेल ना, आणि मी माथेरानला असताना दारूच्या नशेत नाही ना संबंध सायलीशी ठेवले. तेव्हा इथे कुसुम सायलीला सांगते की काय झालं सायली, काल तर तुम्ही डॉक्टरकडे गेला होता ना. तेव्हा सायली सांगायला लागते की मला माहित नाही, डॉक्टरांनी अर्जुनलाच रिपोर्ट दिलेत पण मला त्याच्याबद्दल काही माहित नाही. कुसुम सायलीला सांगते की तू अर्जुनला फोन करून विचार ना रिपोर्ट काय आलेत. सायली सांगायला लागते की त्या दिवशी मी मधुभावना चुकून मी अर्जुन बरोबर डॉक्टरांकडे गेली पण आता ती मला चूक करायची नाही. तेव्हा कुसुम तर ते सायलीला तू चुकीचं हे करून घेतेस, तू एकदा तरी फोन कर नक्की काय झालं ते तुला समजू दे तरी. इकडे कल्पना कुसुमला फोन करते की काय चाललंय. अर्जुन आणि सायली डॉक्टरांकडे गेली होती आणि त्यांना मला कळलंय की सायली प्रेग्नेंट आहे. हे ऐकून कुसुमला चांगला धक्का बसतो. दुसऱ्या दिवशी कुसुम सायलीला विचारते हे काय चाललंय, काल तुम्ही डॉक्टरांकडे गेला होतास मग त्याच्यात तुम्हाला एक रिपोर्ट मिळालाय, त्या रिपोर्टमध्ये कळलंय की तू प्रेग्नेंट आहेस म्हणून. तेव्हा सायलीला चांगला धक्का बसतो आणि सायली रडायला लागते आणि तेव्हा कुसुम बोलते तू रडू नकोस. तेव्हा सायली बोलते हे काय चाललं माझ्या बरोबर. तेव्हा कुसुम बोलते सायलीला तू काय ते आठव ना तुमच्यावर हे कसं झालं, की उद्या कोणी बोलू नये की हे बाळ दुसऱ्या कोणाचं आणि हे मूल अर्जुन सरांचं नाही तर आपण कोणाकोणाला तोंड दाखवणार. सायली आठवून सांगते की आम्ही हनीमूनला गेलो होतो माथेरानला तेव्हा अर्जुन दारू पियाला होता पण त्या गोष्टीला 6 महिने झाले आणि अर्जुनच्या त्या दारूच्या नशेत तर झालं नाही ना आणि त्यानंतर आम्ही कधी कुठे बाहेर गेलोच नव्हतो फिरायला. कुसुम सायलीला सांगते हे तुला न आठवणं चांगलं नाही, तुला सगळं आठवलं पाहिजे काय घडलं काय कसं घडलं. इकडे कल्पना अर्जुनला विचारते की तुला आठवतं का हे कधी झालं हे कसं झालं. पण हे अर्जुनला आधीच सगळं आठवलेलं असतं पण तो की हे आपल्या आईला काय सांगू शकत नाही. इकडे पूर्णाजीने अर्जुनची पत्रिका बघण्यासाठी एका गुरुजीला बोलवलं असतं आणि इकडे कल्पना कोणालाही सायलीच्या प्रेग्नन्सी बद्दल कोणाला सांगत नसते. तेव्हा पूर्णाही गुरुजीला सांगते की माझ्या अर्जुनच्या आयुष्यामध्ये ह्या काय गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे. तेव्हा गुरुजी बोलतात त्याच्या आयुष्यात काहीतरी घडामोडी घडतात पण तुम्हाला त्याच्या घडामोडी ऐकण्यासाठी मन स्थिर करून त्या सगळ्या मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही मन स्थिर करून ऐकायला पाहिजे. गुरुजी सांगतात अर्जुनचं ज्या बाईशी आतापर्यंत लग्न झालंय ती बाई प्रेग्नेंट असू शकते आणि गुरुजी सांगतात की अर्जुनचं मूल या जगात येणार. तेव्हा कल्पना सांगते हां सायली प्रेग्नेंट आहे. तेव्हा कल्पना सांगते की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं पण ते आता एकमेकापासून वेगळे राहतात. तेव्हा गुरुजी सांगतात ते एकमेकापासून वेगळे राहतात म्हणजे खूप मोठी चूक करत आहेत. तेव्हा कल्पना सांगते काय झालं गुरुजी, तुम्ही मोकळ्या मनाने ते आम्हाला गोष्टी सांगू शकता. आणि गुरुजी सांगायला लागतात की अर्जुन या मुलीचा आता बाप बनला नाही तर तो पुढे कधीच बाप बनू शकत नाही. आणि ही गोष्ट ऐकल्यावर कल्पना पूर्णाई या दोघांना पण चांगला धक्का बसतो. गुरुजी सांगायला लागतात की अर्जुनच्या कुंडलीमध्ये एकाच मुलाचा योग आहे, पुढे तो कधीच बाप बनू शकत नाही. तेव्हा पूर्णाई आणि कल्पना दोघी विचार करतात की गुरुजी जे सत्य सांगतात त्याबद्दल आपल्याला विचार करायला पाहिजे आणि आता जे पण झालंय ते सगळं विसरून आता सायलीला या घरात आणलं पाहिजे. आणि तेव्हाच कल्पना आणि पूर्णाई स्वार्थी विचार करतात आणि तेव्हाच सायलीला या घरात आणण्यासाठी दोघी तयार होतात. व इथे अस्मिता आणि प्रिया दोघांना पण विचार येतात की आता सायली परत आली तर आपल्या दोघांचं काय खरं नाही. आता सायली कल्पना आणि पूर्णाई या दोघांच्या स्वार्थी विचारापुढे त्या घरात पुन्हा परत जाणार की आणि मधुभाऊ पण काय निर्णय घेणार आहे पुढे पाहणे आता चांगलंच रंजक होणार आहे.